लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पडसाद अपंग उपचार आणि पुनर्वसन केंद्र संचलित पडसाद कर्णबधीर विद्यालय सिडको या ठिकाणी शाळेत 78वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी होमिओपॅथी हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश घोंगडे यांची खास उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मेटल्डा मॅम तसंच TSPL ग्रुपचे डायरेक्टर विलास पाटील, विधी पाटील, विनोद पाटील त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी पडसाद विद्यालयाच्या कार्याचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी डॉक्टर शंतनू सौंदानकर यांनी शाळेविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. सुचेता सौंदानकर आणि डॉक्टर शंतनू सौंदानकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचा अतिथींचा सन्मान केला. तसंच यावेळी विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फळांचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी डॉक्टर योगेश घोंगडे आणि डॉक्टर शंतनू सौंदानकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार नाशिककर. 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्वांना पडसाद परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज पडसाद अपंग उपचार व पुनर्वसन केंद्रामध्ये 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला गेला. याच्यामध्ये सर्व दिव्यांग कर्णबधीर विद्यार्थ्यांनी आपले कलागुण हे प्रदर्शित केलेले आहेत. त्याचबरोबर विविध मान्यवरांनी आज कर्णबधीर विद्यालयात येऊन आपल्या मुलांचं कौतुकही केलेलं आहे. तसंच झेंडावंदनासाठी आपली हजेरी नमूद केलेली आहे. यामध्ये डॉक्टर योगेश घोंगडे सर जे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिकचे हेड आहेत, त्याचबरोबर आमचे विकास पाटील सर असतील आणि दरवर्षी आमच्याकडे येणाऱ्या आमच्या मेटल्डा मॅडम असतील, या सर्वांनी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधलेला आहे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिलेला आहे. यावेळी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आमचे जे दिव्यांग कर्णबधीर विद्यार्थी आहेत ते, त्यांचे पालक हे मोठ्या संख्येने या झेंडावंदन सोहळ्यासाठी उपस्थित होते आणि या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने परत एकदा आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर योगेश घोंगडे, डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथिक क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा मी फाउंडर डिरेक्टर. मी होमिओपॅथिक तज्ज्ञ असून महाराष्ट्रात माझ्या 10 शाखा आहेत. डॉक्टर शंतनू सौंदानकर यांच्या आज पडसादच्या ह्या शाळेत मला त्यांनी झेंडावंदनासाठी बोलवल्यानंतर मी खरंच अवाक झालेलो आहे. ह्या संस्थेला आज 35 वर्ष होत आहेत आणि ही संस्था खरोखर कुठलाही प्रॉफिट, कुठलाही स्वार्थ न घेता किंवा कुठलाही प्रॉफिट न जमवता आज या मूकबधीर मुलांना त्यांचं खरं आयुष्यात त्यांना उभं करण्यासाठी ते मागे उभे राहत आहेत. म्हणजे त्यांचं ॲडमिशन असेल, शाळेची फी असेल किंवा त्यांचा घरून येण्या जाण्याचा जो काही खर्च असेल, त्यांचा युनिफॉर्म असेल, त्यांचं हिअरिंग एड म्हणजे ज्याला आपण ऐकण्यासाठी जे यंत्र लागतं ते,
त्यासोबतच स्पीच थेरपी म्हणजे एवढी सगळी जी काही फॅसिलिटीज आहे अशा मूकबधीर लोकांना त्यांच्या पायावर स्वबळी उभं राहण्यासाठी जे काही ते प्रोव्हाइड करत आहेत तेही यावेळी टीएसपीएल ग्रुपच्या वतीनं सुचेता सौंदानकर आणि शंतनू सौंदानकर यांचा देखील सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना फळाचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी व्यासपीठावर संस्थापिका मुख्याध्यापिका सुचेता सौंदानकर, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू सौंदानकर, मेटलडा मॅम, विलास पाटील यांची उपस्थिती होती. या सोहळ्याचे आभार प्रदर्शन मृणाली कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.